आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? नमस्कार, मी पूजा वैद SBN मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। SBN मराठीचे विविध कार्यक्रम नेहमीच काही ना काही प्रेरणा देणारे असतात। असेच एक विशेष होमिओपॅथिक तज्ञ आज आपल्या सोबत आहेत की ज्यांच्यामुळे आजचा आपला हा कार्यक्रम आणखी खास होणार आहे। मित्रमैत्रिणींनो, हिंदीमधला हा फेमस डायलॉग तुम्हाला सर्वांना नक्कीच माहिती असेल की सिर्फ मेरा नाम ही काफ़ी है मेरे दोस्तों। पण आज आपण ज्यांना भेटणार आहोत, ज्यांच्याशी बोलणार आहोत, ज्यांच्याकडून होमिओपॅथीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, त्यांच्यासाठी इनके पहचान के लिए सिर्फ इनका काम ही काफ़ी है मेरे दोस्तों असं म्हणणंच योग्य ठरेल। गेल्या 17 वर्षापासून महाराष्ट्रातील मिरज या शहरातून त्यांनी आपल्या होमिओपॅथिक उपचार पद्धतीची सुरुवात केली आणि आज त्यांच्या या होमिओपॅथिक सेवेमुळे त्यांचे इतके नाव लौकिक झाले आहे की फक्त भारतात नव्हे तर परदेशातही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। आज मी होमिओपॅथिक तज्ञ आशा होमिओपॅथिक क्लिनिकचे डिरेक्टर डॉक्टर BS भोसले यांचे SBN मराठीमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। सर, तुम्ही नेहमी म्हणत असता होमिओपॅथी ही काळाची गरज आहे। तुमच्या बऱ्याच लेक्चर सेमिनार्समधून आम्ही ऐकलं आहे, तुम्ही प्रत्येकांना सांगत असता की होमिओपॅथी ही आजच्या काळाची गरज आहे। असं तुम्हाला का सांगावं असं वाटतं? किंवा होमिओपॅथी काळाची गरज आहे असं की आजकाल जो समाजात स्ट्रेस चालू आहे, ताणतणाव जो चालू आहे, ह्या ताणतणावाला कुठेच औषध नाही आहे एक। दुसरी गोष्ट, जे धावतं जीवन चालू आहे, ह्या धावत्या जीवनामध्ये प्रत्येकजण आपापल्या कॉम्पिटिशनमध्ये आहे। 2, तिसरी गोष्ट, जे काय इतकी उपचार पद्धती आता ह्या पूर्ण समाजात आहेत, त्या उपचार पद्धती कितीतरी वरच्या लेवलला काम करतात। पण होमिओपॅथिक सायन्स असं आहे की जे सायन्स, आता तुम्हाला उदाहरण देतो मी। एक समजा एक झाड आहे आणि झाडाला फळ लागले, ते फळ असं अंतरायला लागत नाही, त्या फळाला अशा फांद्या असतात, त्या फांद्याला कुठेतरी मूळ असतं, बरोबर ना? अगदी बरोबर। त्या मुळापर्यंत जाणारी औषध उपचार पाहिजे। म्हणजे आजार हा शरीराला येतो, तसंच त्याचं मूळ कुठं मुरलेलं असतं, त्या मुळापर्यंत जाण्याची ट्रीटमेंट कुठेतरी पाहिजे आणि ते काम, मुळापर्यंत जाण्याचं काम होमिओपॅथी उपचार पद्धती चांगल्या पद्धतीने करू शकतं। त्यामुळं मी म्हणतो की होमिओपॅथी ही काळाची गरज आहे। दुसरं कारण असं की जे आजार, आता उदाहरणार्थ आपण कुठलाही आजार घ्या ना, अगदी साधी सर्दी घ्या, सर्दी खोकला, दमा, मूतखडा, पित्तखडा किंवा अल्सर, कॅन्सर किंवा शुगर, हे असंख्य जे असाध्य रोग आहेत, हे रोग कसे आहेत बघा ना, की आज रोग आले आहेत, औषधोपचार घ्यायल्यात, रोग दाबून राहिलेत शरीरामध्ये, बरोबर? तर हा आजार मुळातून निघण्यासाठी काहीतरी उपचार पद्धती चांगली पाहिजे आणि ती उपचार पद्धती म्हणजेच क्लासिकल होमिओपॅथी असं म्हणता येईल। आणि म्हणून ही आज काळाची गरज आहे। सर, आता तुम्ही क्लासिकल शब्द वापरला, तर मला असं विचारायचं आहे की नॉर्मल आपली होमिओपॅथी आणि क्लासिकल होमिओपॅथी याच्यामध्ये काही डिफरन्स आहे किंवा काही अंतर आहे, किंवा क्लासिकल होमिओपॅथी ही आपली नॉर्मल होमिओपॅथीपासून कशी वेगळी असू शकते? ॲक्च्युली होमिओपॅथीच आहे। अच्छा, फक्त जर क्लासिकल होमिओपॅथी असं म्हणायचं, हानेमन, डॉक्टर सॅम्युअल हानेमन शास्त्राचे जनक, त्यांनी शास्त्राची निर्मिती केली। त्यांच्या सिद्धांतानुसार जो प्रॅक्टिस करतो, त्यांच्या सिद्धांतानुसार जो डॉक्टर समाजात काम करतो, ते सिद्धांत असे ठरलेले आहेत। त्या सिद्धांतावर जर काम होत असेल तर त्याला आम्ही क्लासिकल होमिओपॅथी म्हणतो किंवा हॅनेमन होमिओपॅथी असं म्हणतो। आणि काही डॉक्टर्स आहेत जे होमिओपॅथीमध्ये पेटंट प्रॅक्टिस करणे किंवा ॲलोपॅथी पद्धतीने प्रॅक्टिस करणे, त्याला आम्ही नॉन क्लासिकल होमिओपॅथी म्हणतो। आणि होमिओपॅथीच्या सिद्धांतानुसार जर आपण गेलो तर डेफिनेटली बरेच असाध्य रोग चांगल्या पद्धतीने बरे होऊ शकतात असा माझा विश्वास आहे। अच्छा, नेमकं होमिओपॅथी म्हणजे काय, तुम्ही काय सांगू शकाल त्याच्यावरती? होमिओपॅथी म्हणजे आपण अगदी मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर काट्याने काटा काढण्याची क्रिया असते ती म्हणजे होमिओपॅथी। सारख्यानं सारख्याला बरं करणं म्हणजेच होमिओपॅथी। होमिओपॅथी शास्त्रामध्ये फक्त तुमच्या वरचा विचार केला जात नाही, तर होमिओपॅथीमध्ये पूर्ण सखोल अभ्यास केला जातो तुमच्या शरीराचा, तुमच्या मनाचा, तुमच्या सगळ्या आवडीनिवडींचा विचार करून तुम्हाला जे औषधोपचार पद्धती करतो आम्ही, ते म्हणजे होमिओपॅथी। अच्छा सर, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की होमिओपॅथिक
औषध घेतल्यामुळे आधी आजार खूप एक्स्ट्रीम लेवलला वाढतो आणि नंतर मग त्याचा असर चालू होतो. नाही, असं हा मोठा गैरसमज आहे समाजात पसरलेला. असं नाही की होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर आजार वाढतो वगैरे, असं काही नसतं. होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर काहीतरी बॉडीवर रिॲक्शन यायला पाहिजे ना. ती रिॲक्शन येते, जाते, किंवा समजा एखादा मोठा दीर्घ आजार कुठला तर आहे, क्रॉनिक आजार कोणता तर आहे, आणि तो आजार ज्या वेळेला आपण त्या आजाराला औषध देतो त्यावेळेला काहीतरी नॉर्मल बॉडीत रिॲक्शन झाल्या पाहिजेत ना. उदाहरणार्थ सर्दी खोकला आला पाहिजे, किरकोळ किंवा ताप आला पाहिजे, काहीतरी बॉडी दाखवली पाहिजे. त्याला आम्ही होमिओपॅथिक ॲग्रिवेशन म्हणतो. पण त्या काही लोकांनी त्याला काय केलं की आजार वाढणे म्हणजेच होमिओपॅथिक ॲग्रिवेशन, होमिओपॅथिक औषध दिलं की पहिला आजार वाढतो, आणि असं काही नाही आहे. फक्त बॉडीची काही रिॲक्शन्स असतात, त्या रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत, त्याला होमिओपॅथिक ॲग्रिवेशन असा शब्द वापरतो आम्ही. असा प्रश्न पडतो की होमिओपॅथी हा उपचार सर्व विकारांवर काम करतो का? बघा, होमिओपॅथी काय आहे? होमिओपॅथी ट्रीट द मॅन अँड नॉट द डिझीज. असं म्हणूया आपण, वी ट्रीट द प्रोसेस बिहाइंड द डिझीज. म्हणजे डिझीजच्या पाठीमागे, कोणत्याही आजाराच्या पाठीमागे एक क्रिया असते, त्या क्रियाला कट डाऊन करण्याचं काम होमिओपॅथी करते. आणि होमिओपॅथी कुठल्या आजाराला बरं करत नाही, इनडायरेक्टली आजार बरा होतो. म्हणजे कसं, उदाहरण समजा बाबा तुम्हाला दमा आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा शुगर आहे किंवा कॅन्सर आहे, तर ते डायरेक्ट जाऊन कॅन्सरला काम करत नाही. कॅन्सरच्या पाठीमागची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काम करणारी पॅथी म्हणजे होमिओपॅथी. म्हणजे आम्ही म्हणतो ना, रोगी बरा झाला पाहिजे, रोग नाही. अगदी रोगी बरा झाला की रोग ऑटोमॅटिकली बरा होतो. ऑलरेडी आपण सगळे रोगीच आहोत. म्हणजे आपण स्वतःला समजतो आपण निरोगी आहोत, पण आपण निरोगी नाही आहे. आपण सगळेच लोक रोगी आहोत. ते कसं, मराठीत एक म्हण चालते, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. बरोबर ना? कावळा बसायला आणि फांदी तुटायला. त्या कावळ्यामुळे फांदी तुटते का हो? नाही. ती फांदी ऑलरेडी वीक झाली पाहिजे ना. ती फांदी ऑलरेडी वीक असते, कावळा फक्त निमित्त होतो आणि ती फांदी तुटते. तसंच आपण ऑलरेडी आतून वीक असतो, मानसिकरित्या शारीरिकरित्या ऑलरेडी वीक असतो. काहीतरी निमित्त येतं, ते निमित्त काही असेल. निमित्त उदाहरणार्थ घरातलं कोणतं जवळचं गेलं, बिझनेस लॉस झाला, किंवा काहीतरी कोणतरी हर्ट केलं, किंवा काहीतरी दुःख आलं. हे काहीही निमित्त होतात, पण ते प्रत्येक निमित्त प्रत्येक व्यक्तीला त्याच पद्धतीने बाहेर येत नाही. त्याची फांदी किती वीक आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे की तो कसा बाहेर पडणार. सो होमिओपॅथीमध्ये असं म्हणता येईल की आपण ती फांदी स्ट्रॉंग करतो. ती फांदी कोणती? ती फांदी मनाची आणि शरीराची. ती जेव्हा फांदी स्ट्रॉंग होते तेव्हा त्याला कोणतंही निमित्त येऊ दे वरती, त्या निमित्ताला तो अफेक्ट होत नाही. लक्षात. तर ती फांदी स्ट्रॉंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ती फांदी स्ट्रॉंग करण्याचं काम होमिओपॅथी करते. म्हणजे थोडक्यात होमिओपॅथी त्या प्रोसेसला कमी करते किंवा प्रोसेसला बरी करते. डेफिनेटली. म्हणजेच इनडिरेक्टली तो आजार बरा होतो. म्हणजे आपण डिरेक्टली आजाराला टार्गेट न करता त्याच्या मागच्या कारणांवर टार्गेट करतो. करेक्ट, व्हेरी ट्रू. तर ही जी प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस पण आपल्याला असं सांगता येईल, ही प्रोसेस पण 3 प्रकारची आहे. त्याला आम्ही होमिओपॅथिक भाषेमध्ये सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस असं नाव दिले. त्याला आपण थोडक्यात माझ्या प्रेक्षकांना समजण्यासाठी असं म्हणून आपण 1, 2 आणि 3 ही प्रोसेसला नाव देऊ. 1 प्रोसेस, 2 प्रोसेस आणि 3 प्रोसेस. 3 प्रोसेस ही अगदी म्हणजे म्हणतात सेन्सिटिव्ह प्रोसेस आहे. दुसरी प्रोसेस आहे ती जरा कमी सेन्सिटिव्हची आहे, आणि तिसरी प्रोसेस आहे ती जरा थोडीशी स्ट्रॉंग आहे. त्यालाच आपण सोरा, सायकोसिस, सिफिलिस असं म्हणू. ज्या व्यक्तीमध्ये जो प्रोसेस स्ट्रॉंग आहे त्या प्रोसेसची त्याची रिॲक्शन बाहेर पडत असते. म्हणजे दुसऱ्या भाषेत असं म्हणू आपण ॲक्युम्युलेटिव्ह प्रोसेस, डिफेन्सिव्ह प्रोसेस आणि डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस. जो प्रोसेस डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेसमध्ये जो व्यक्ती जास्त आहे त्या व्यक्तीला डिस्ट्रक्टिव्ह नावाचे आजार सगळे व्हायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ डिस्ट्रक्टिव्ह आजार कोणते? अल्सर आहे, कॅन्सर आहे, डिजनरेशन आहे. ही सगळ्या प्रोसेस डिस्ट्रक्टिव्हमध्ये येतात. आणि जी ॲक्युम्युलेटिव्ह म्हणजे जी साठवून ठेवण्याची प्रोसेस जी आहे, म्हणजे उदाहरणार्थ ब्लड प्रेशर, डायबिटीस, किडनी स्टोन किंवा पित्ताचे स्टोन, हे सगळे साठवून ठेवण्याची गोष्टी आहेत. थायरॉइड स्टोन त्यात येतो. हे सगळे साठवून ठेवण्याची ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्युम्युलेटिव्ह फोर्समध्ये येतात. आणि डिफेन्सिव्ह फोर्स म्हणजे काय? जिथं बाबा डिफेन्स द्यायला बॉडी. डिफेन्स कोणता? ताप येतो, सर्दी येतो, खोकला येतो, हे सगळे डिफेन्सिव्ह प्रोसेस आहे. आणि डिफेन्सिव्ह प्रोसेस म्हणजेच ही पहिली नंबरची. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? ज्या वेळेला पेशंट डिफेन्सिव्ह प्रोसेस घेऊन येतो त्याला काहीतरी त्याला स्ट्रॉंग औषध देऊन ती डिफेन्सिव्ह प्रोसेस दाबून ठेवतात काही लोक, बरेच डॉक्टर. आणि डिफेन्सिव्ह फोर्स एकदा दाबून ठेवला की तो जातो ॲक्युम्युलेटिव्ह प्रोसेसमध्ये. परत ॲक्युम्युलेटिव्ह फोर्स दाबून ठेवला तर तो जातो डिस्ट्रक्टिव्ह फोर्समध्ये. म्हणून ही फोर्स कुठले दाबून न ठेवता त्या फोर्सला आपापल्या पद्धतीने काम करू द्या. ओके. हे सगळं मान्य आहे की आपण होमिओपॅथिकमध्ये होमिओपॅथिक उपचारामुळे हे सगळे आजार मुळापासून बरे करू शकतो. पण असं
समज आहे किंवा असं लोकांचं म्हणणं आहे की होमिओपॅथिक ट्रीटमेंट जायची म्हणजे ते खूप दीर्घकालीन आपल्याला औषधं घ्यावे लागतात, मग त्याच्यापेक्षा आपण एक ॲलोपॅथी औषध घेऊया आणि 2 दिवसात बरे होऊ, म्हणजे अशी टेंडन्सी लोकांची जास्त असते. होमिओपॅथीकडे बघायचा दृष्टिकोन म्हणजे हे खूप वर्ष चालणार ही ट्रीटमेंट किंवा खूप वर्ष आपल्याला औषधं घ्यावं लागेल असं म्हणणं असतं लोकांचं. असा प्रश्न खूप चांगला आहे मॅडम, आणि याचं उत्तर आपण एक म्हणतात ना की मी एक अशा भाषेत देईन. समजा एक 40 वर्षाचा जेंट्स आहे किंवा ग्रस्त आहे किंवा रुग्ण आहे, आणि 40 वर्षाच्या रुग्णाला समजा बाबा डायबिटीज झाला आहे किंवा ब्लड प्रेशर झाला आहे किंवा इतर काही आजार झाला आहे, तर जो एकदा त्याला लेबल लागली ना 40व्या वर्षी की त्याला डायबिटीज झाला आहे किंवा त्याला ब्लड प्रेशर झाले, तर तो वयाचं जितकं त्याचं आयुष्य आहे, उदाहरणार्थ त्याचं आयुष्य बाबा 80 वर्षापर्यंत आहे, तर 80 वर्षापर्यंत त्याला औषध घ्यायला लागतात बरोबर त्या डायबिटीजचे. एक परत त्या डायबिटीजला औषध घेतो म्हणजे काय, त्या डायबिटीजच्या प्रोसेसला औषध घेत नाही, त्या डायबिटीजच्या इफेक्टला औषध घेतो तो, आणि 40 वर्ष पुढचे औषध घेत राहणार. एक दुसरी गोष्ट, त्या डायबिटीजची कॉम्प्लिकेशन जे आहेत ते त्याला होत राहणार. तिसरी गोष्ट, त्या डायबिटीजच्या गोळ्या ज्या खातो त्याचे साईड इफेक्ट होणार, ही तिसरी गोष्ट आहे. राईट, हे सगळं 40 वर्ष चालत राहणार. आणि डॉक्टर काय लोक म्हणतात की तुम्ही आता डायबिटीज झाला, तुम्ही मरेपर्यंत औषधं घ्या. होमिओपॅथी ट्रीटमेंटमध्ये काय होतं की समजा 40व्या वर्षी तो आमच्याकडे रुग्ण येतो, तेव्हा आम्ही म्हणतो की बाबा 2-3 वर्ष तो औषधं खा आणि उरलेलं आयुष्य पूर्ण निरोगी राहा, बरोबर. पण त्या लोकांना काय वाटतं की नाही, औषध खूप काळ घ्यायला लागतं का काय. तसं नसून ही होमिओपॅथिक उपचार पद्धत खूप फास्ट आहे आणि खूप कमी कालावधी औषध घ्यायला लागतं. हा मोठा गैरसमज आहे समाजामध्ये, हा आपण प्रेक्षकांना. खूप छान सर, म्हणजे या उत्तरामुळे किंवा या तुमच्या विश्लेषणामुळे बऱ्याच लोकांचे डोळे उघडतील आणि त्यांना हे कळेल की होमिओपॅथी ही दीर्घकालीन औषध न घेता आपल्याला उलट बाकीच्या औषधांपेक्षा हे आपल्या आजारावर जास्त लवकर इफेक्ट करते आणि त्याची जी प्रोसेस आहे बरे होण्याची ती लवकर चालू करते. डेफिनेटली. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे, समजा पेशंट बाबा 2 दिवसाचा आजार घेऊन आला असेल तर त्याला 1च दिवस औषध घ्यायला लागतं, फार दिवस औषध घ्यायला लागत नाही. पण आमचा प्रॉब्लेम काय की आमच्याकडे पेशंट येतानाच असं सांगतो की 5-6 वर्षापासून आजारी आहे किंवा 10 वर्षापासून आजारी आहे, मग त्याला ट्रीटमेंट 1-2 वर्ष तर घ्यायला लागेलच ना. हो नक्कीच ना, अशा पद्धतीचं आहे हे सगळं. सर सध्या तुमचे बरेच उपक्रम चालू आहेत, त्यापैकी एक मी ऐकलेला म्हणजे पुन्हा येथे ब्रह्मकुमारी ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही कॅन्सर झालेल्या रुग्णांसाठी मोफत होमिओपॅथिक शिबिर आयोजित करता. म्हणजे मला असं विचारायचं आहे की कॅन्सर हा एवढा असाध्य आजार होमिओपॅथीने बरा होऊ शकतो किंवा तुमचा तिथं कसा एक्सपिरियन्स आहे. आता कसं आहे की मी पहिला ब्रह्मकुमारी ऑर्गनायझेशनचा आभार मानतो की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणे आम्हाला तिथे काम करायला त्यांनी मोका दिला किंवा चान्स दिला, आणि तसंच माझ्या सहकारी डॉक्टरांचा सुद्धा मी तितकेच आभारी मानेन की त्या सगळ्या सहकारी डॉक्टरांच्यामुळे ते उपक्रम आम्हाला शक्य आहे. आता तुमचा प्रश्न आहे की कॅन्सरमध्ये होमिओपॅथीचा किती मोठा रोल आहे. कसं आहे बघा मॅडम, परत मी ते सांगेन की वी आर नॉट ट्रीटिंग द कॅन्सर, वी आर ट्रीटिंग द प्रोसेस बिहाइंड द कॅन्सर. म्हणजे परत मी रोग्याला बरं करतोय, रोग नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की कॅन्सर शब्द आला की लोक घाबरतात, पण आम्हाला असं वाटतं की कॅन्सर काय, सर्दी काय आणि दमा काय आणि ब्लड प्रेशर काय, आम्ही त्या प्रोसेसमध्ये बघतो रुग्णांना. आणि गेले 3-4 वर्ष झाले आमचे ते पुण्यामध्ये सेवा चालू आहे कॅन्सर रुग्णांसाठी, आणि खूप बेस्ट अनुभव आहे. म्हणजे बरेच कॅन्सर मंडळी त्यातून कॅन्सरमुक्त होत चाललेत. काही लोक कॅन्सर असताना सुद्धा चांगलं आपलं जीवन जगायला गेलेत, आणि काही लोकांना कित्येक साईड इफेक्ट्स त्यांचे थांबल्यामुळं तेही तितके लोक खुश आहेत. म्हणजे कॅन्सर पासून ते पूर्ण मुक्त झाले आहेत होमिओपॅथिक औषध. बरेच मंडळी कॅन्सर पासून मुक्त झालेले आहेत, बरेच मंडळी कॅन्सर मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. आता बघा ना मॅडम, हे कॅन्सर म्हणजे समाजात एक असं झालं ना समाजामध्ये की कॅन्सर नावालाच लोक इतके घाबरून आहेत की ती प्रोसेस तिथंच थांबते बरी होण्याची. राईट, कॅन्सर झालं हे कळताच म्हणजे निम्मा माणसाचं आपण असं बघूया की त्यांची डेथच होते तिथे. घाबरूनच ते लोक हे करतात. आणि बघा ना, कॅन्सर एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असतो, पण त्या घराचे सगळे लोक तितके अफेक्टेड असतात. तर मला समाजाला किंवा माझ्या रुग्णाला हे सांगायचं आहे, कॅन्सरला घाबरू नका. कारण परत होमिओपॅथी सिद्धांत असा आहे की कॅन्सरच्या पाठीमागची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस बरं करणारे शास्त्र म्हणजे होमिओपॅथी. मग ते आजार कोणताही असो, मग ते कॅन्सर असलं तरी काय झालं, पण कॅन्सरच्या लेवलला इतकी लोक घाबरतात ना की ते घाबरूनच त्यांना वाटतं की तिथं ते निम्मे मरून जातात. आमचा अनुभव असा आहे की कॅन्सरचे रुग्ण बरेच बरे होत चालले. म्हणजे आता जसं आम्ही ब्रह्मकुमारी ऑर्गनायझेशनमध्ये पुण्याला जे काम करत आहोत
त्या काम करण्यामध्ये बरेच लोक आहेत, आमचे सहकारी आहेत. अच्छा. तर तिथे बरेच कॅन्सर रुग्ण चांगल्या पद्धतीने बरे होत चालले आहेत. बरेच लोक बरे व्हायच्या मार्गावर आहेत आणि बरेच लोक आपली लाईफस्टाईल खूप चांगली जगत चालले आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कॅन्सरचे ज्या दुखणं असतं त्या दुखण्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल होमिओपॅथिक शास्त्राने होऊ शकतं. मग काही रुग्णांचा हा प्रश्न असतो की किमोथेरपी बरोबर आम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धती घेऊ का? तर डेफिनेटली होमिओपॅथिक उपचार पद्धती कुठल्याही लेवलला घेत चालला. सुरुवातीला घ्या, फायदाच आहे. किमोथेरपी प्लस होमिओपॅथी घ्या, फायदाच आहे. सर्जरी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धती घेऊ शकता, तुमचा फायदाच आहे. म्हणजे होमिओपॅथी कुठल्याही लेवलला जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळेल. ओके. म्हणजे कॅन्सर हा कुठल्याही स्टेजचा असेल आणि तिथून आपण जर होमिओपॅथिक औषधाची किंवा उपचार चालू केला तर तो पेशंट आपण म्हणू शकतो की तो बऱ्या होण्याच्या मार्गावर लागेल. म्हणजे लाईफस्टाईल तर तू डेफिनेटली चांगल्या पद्धतीने करू शकतो, हा अगदी मी 100% सांगू शकतो. कारण इतर शास्त्रांनी त्याची लाईफस्टाईल चांगली होते का नाही होते मला माहीत नाही, पण होमिओपॅथिक शास्त्रांनी प्रॉपर औषध उपचार जर केले तर डेफिनेटली त्या पेशंटची लाईफस्टाईल डेफिनेटली चांगली होऊ शकते. खूप खूप छान. तसं अलीकडं आपल्या शिरोळ भागात सुद्धा, कोल्हापूर भागात सुद्धा कॅन्सरचे रुग्ण खूप वाढत चाललेले आहेत. आणि मला त्यांना सांगणं असं आहे की तुम्ही प्रॉपर होमिओपॅथिक उपचार पद्धती घ्याच, कारण ही समाजाची, ही काळाची गरज आहे. कारण काय होत चाललंय ना, कॅन्सरमध्ये पेशंट येतो, कॅन्सरमध्ये ट्रीटमेंट घेतो आणि कॅन्सरमध्येच मरून जातो. आणि तीच व्याधी घेऊन पेशंट मरतो. राईट ना? राईट. तर ती व्याधी न घेता त्या कॅन्सरला डिफेन्स कसा करायचा, त्या कॅन्सरशी फाईट कसं करायचं, ही होमिओपॅथी चांगल्या पद्धतीने तुम्हाला देऊ शकते. येस येस सर, नक्की. आणि सर मला असं वाटेल की आपण नेहमी म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये की प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर मग आता हे आपले जे शिरोळ कोल्हापूर भागामध्ये अनेक लोकांना कॅन्सर होत आहे की मग ते कॅन्सर होऊ नये म्हणून त्याच्या मागे काही प्रिकॉशन आपण होमिओपॅथिक थ्रू घेऊ शकतो का? डेफिनेटली. मी तर जसं मी तुम्हाला सांगितलं की फांदी आणि कावळा हा सिद्धांत लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे कावळा कितीही बसू दे, फांदी स्ट्रॉंग असली पाहिजे. ती फांदी स्ट्रॉंग म्हणजे काय की मनाची फांदी आणि शरीराची फांदी. ही फांदी जितकी पण स्ट्रॉंग, ह्या लोकांना बहुतेक आजार आपले लगेच येत नाहीत आणि आले तरी सुद्धा ते फाईट चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणून फांदी स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर फांदी स्ट्रॉंग करण्यासाठी काय काय केलं पाहिजे? फांदी स्ट्रॉंग करण्यासाठी पहिला त्यातून 2-4 गोष्टी सांगतो, त्या डेफिनेटली केल्या पाहिजेत. पहिली, आपल्या विचारांच्यावर कंट्रोल. आपण विचार कोणता करत आहे ह्याच्याकडे सातत्याने आपलं लक्ष पाहिजे. विचार 4 प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्ह विचार, एक निगेटिव्ह विचार, एक न्यूट्रल विचार आणि एक वेस्ट विचार. अच्छा. हे 4 प्रकारचे विचार आहेत. तर पॉझिटिव्ह विचार करा, चांगली गोष्ट आहे. निगेटिव्ह विचार तर डेफिनेटली करू नका. आणि वेस्ट विचार जे असतात ना, म्हणजे भविष्यात काय होणार आणि पाठिंबा काय झाले, हे वेस्ट विचार आहे. त्याला काहीही अर्थ नाही. तसले विचार शक्यतो करू नका. त्या विचारांना तिथंच तुम्ही कंट्रोल करा. आणि सगळ्यात टॉपचा जो विचार असतो तो न्यूट्रल विचार, म्हणजे ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, न्यूट्रल विचाराला जायला चालू करा. म्हणजे न्यूट्रल एकदा चालू झाला ना, तुम्ही ती फांदी तुमची स्ट्रॉंग होत चालेल असं समजा. आणि त्यासाठी सुद्धा होमिओपॅथिक उपचार पद्धत घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप छान सर. म्हणजे आजपर्यंत सगळ्यांचा किंवा इव्हन माझाही असा विचार होता की नेहमी आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजेत, पण पॉझिटिव्ह विचारांपेक्षाही पुढे जाऊन वरती जाऊन एक तुम्ही जे सांगितलं की न्यूट्रल विचार हा जास्त महत्त्वाचा आहे. डेफिनेटली. कारण मी बऱ्याच लोकांना बघितले. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा जॉब मिळतो, मला जॉब मिळाला म्हणून इतकी जी एक्साइटमेंट असते किंवा ते इतकी जी आनंद असतो, त्या आनंदामध्ये सुद्धा काही आपले हॉर्मोन्स रिलीज होत असतात, ते सुद्धा आपल्याला डिझीज देऊ शकतात. त्या डिझीजला न येण्यासाठी बॅलन्स स्टेट निर्माण करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डेफिनेटली मला असा विश्वास आहे होमिओपॅथी शास्त्रावर की होमिओपॅथिक औषधोपचार जर प्रॉपर पद्धतीने गेली तर ती बॅलन्स स्टेट सुद्धा निर्माण होण्याचं काम होमिओपॅथी करते. अनेक वेळा तुम्हाला सांगू इच्छितो मी, जरी बॅलन्स स्टेट प्रत्येक माणसामध्ये होत चालेल ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये होत चालेल ना, तर डेफिनेटली हा निसर्ग सुद्धा बॅलन्स व्हायला लागेल. डेफिनेटली पृथ्वी सुद्धा बॅलन्स व्हायला लागेल. आणि डेफिनेटली मी सांगतो की हा ब्रह्मांड पण बॅलन्स व्हायला लागेल. ही इतकी ताकद आहे होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये. ओके सर, तुमचा अजून एक उपक्रम म्हणजे अजिंक्य फाउंडेशन, जे सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरामध्ये आहे. तिथे मतिमंद आणि गतिमंद मुलांसाठी तुम्ही आणि तुमचे सहकार्य गेले 10 वर्ष झाले मोफत सेवा देत आहात. मीही त्या फाउंडेशनमध्ये व्हिजिट केलं काल परवाच, आणि तिथं मी अक्षरशः बघितलं की बरेच मतिमंद गतिमंद मुलं नॉर्मल होत चालली आहेत किंवा इवन नॉर्मल झालेली आहेत. मग ह्याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे की होमिओपॅथी मधून हे गतिमंद आणि मतिमंद मुलंही नॉर्मल होऊ शकतात? डेफिनेटली मॅडम. आता तुम्ही तिथे जाऊन आला का? हो सर, मी परवाच जाऊन आलो. ग्रेट, व्हेरी गुड. तर माझं अनुभव असं, गेले 8-10 वर्ष आम्ही तिथे मतिमंद गतिमंद मुलांचे ते काम
अजिंक्य फाउंडेशनमध्ये तिथे पण काम करतो आम्ही, मी आणि माझे डॉक्टर सहकारी. आता कसं आहे बघा, मतिमंद गतिमंद मुलं जे असतात, मतिमंद जी मुलं असतात त्यांची बुद्धी मंद झालेली असते असं म्हणूया आपण. ॲक्च्युली बुद्धीची डेव्हलपमेंट झाली नाही आहे त्यांची, म्हणून ते गतिमंद किंवा मतिमंद असं म्हणूया आपण त्यांना. मतिमंद म्हणजे कोण? ज्याची बुद्धीची डेव्हलपमेंट प्रॉपर झालेली नाही तो म्हणजे मतिमंद, आणि ज्याची बुद्धीची डेव्हलपमेंट झालेली आहे पण त्याची गती मंद आहे मग तो गतिमंद. बरोबर, एकदम सिंपल आहे. होमिओपॅथी सायन्स काय करतं, ज्याची बुद्धी डेव्हलप प्रॉपर झाली नाही ती डेव्हलप प्रॉपर होण्यासाठी काम होमिओपॅथी चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि जो व्यक्ती, जो मुलगा ज्याची गती आहे, गतिमंद आहे, त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकते. हा आमचा गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे. एक दुसरी गोष्ट असं समाजामध्ये, आणि परत ते कॅन्सरसारखंच आहे, समाजामध्ये एखाद्या घरात गतिमंद किंवा मतिमंद मुलगा आला की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. आणि समाजामध्ये एक माहिती अशी आहे की ह्या मुलांसाठी ट्रीटमेंट कुठंच नाही. परत मला समाजाला सांगायचं आहे, घाबरू नका, कारण होमिओपॅथी शास्त्रामध्ये इतकी ताकद आहे की मतिमंद किंवा गतिमंद मुलांच्या पर्यंत ती त्या जेनेटिक्सपर्यंत जाण्याची ताकद आहे, आणि ती मुलंसुद्धा चांगल्या पद्धतीने नॉर्मल होऊ शकतात. हा माझा विश्वास आहे. माझ्या समाजातल्या सगळ्या नागरिकांना सांगणं आहे की जी मुलं गतिमंद किंवा मतिमंद आहेत ती मुलांना अजिंक्य फाउंडेशन कुपवाड येते डेफिनेटली पूर्णपणे ट्रीटमेंट फ्री आहे. तिथे त्यांनी पूर्णपणे त्याचा फायदा घ्यावा आणि आम्हाला सेवा करण्याचा मोका द्यावा, ही विनंती आहे माझी. खूपच छान सर. म्हणजे मलाही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा असं वाटतं की ज्यांना कुणाला माहिती आहे की आजूबाजू आपल्या घरी कोण गतिमंद किंवा मतिमंद मुलं असतील त्यांना ते अजिंक्य फाउंडेशनमध्ये घेऊन जावेत आणि त्यांची जी बरे होण्याची ट्रीटमेंट आहे किंवा ती प्रोसेस आहे ती चालू करून घ्यावी. कारण एवढे चांगले तज्ज्ञ आपल्या आसपास आहेत तर त्यांचा फायदा आपण का नाही घ्यावा. तर तुम्ही ही सगळी शिबिर किंवा हे जे तुमचं होमिओपॅथिक उपचार आहे तर तुमचं चालूच आहे, पण मी अजूनही ऐकलं आहे तुमच्याबद्दल किंवा मी ज्या गोष्टी मी तुमच्यावर इम्प्रेस झाली आहे ते म्हणजे तुम्ही जे शिकाऊ डॉक्टर आहेत किंवा जे ऑलरेडी शिकलेले डॉक्टर आहेत होमिओपॅथिक डॉक्टर्स त्यांच्यासाठी बरेच सेमिनार आयोजित करता. आणि आता रिसेंटलीच तुमचं जयसिंगपूरमध्ये पुढच्या महिन्यात 6 तारखेला एक सेमिनार ऑर्गनाईज केलं आहे. प्लस फेब्रुवारीमध्ये तुम्ही बेळगावमध्येही 3 दिवसाचं वर्कशॉप घेत आहात. तर ह्याच्या मागे तुमचा उद्देश काय आहे, म्हणजे तुम्हाला का असं हे सेमिनार्स घ्यावे वाटतात? ॲक्च्युली एक तर मॅडम मला आवड आहे शिकवण्याची. अच्छा. तो अगदी सगळ्यात मोठा त्याचं पाठिंबाचं कारण. दुसरं कारण असं की मला असं वाटतं आपल्याला जे काम मिळालं आहे ना ते काम करत राहणे हे आपलं पहिलं प्रथम काम आहे. हो. पण ते आपलं काम सोडून जर आपण काहीतरी विचित्र करावं ना त्याला विकृती म्हणतात. आणि डेफिनेटली मला वाटतं कामापेक्षा काहीतरी वरती करावं आपण समाजासाठी त्याला आपली संस्कृती म्हणतात. हा संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे मॅडम माझा. खूप छान. ॲक्च्युली होमिओपॅथी शास्त्रामध्ये मला जे काय होमिओपॅथीचा स्कोप कळालेला आहे किंवा होमिओपॅथीची जी डेप्थ कळालेली आहे ती डेप्थ माझ्या सगळ्या डॉक्टरांच्या पण पोचावी हा माझा पहिला माझा पर्पज आहे. डेफिनेटली मी जे काही सेमिनार्स ऑर्गनाईज करतो किंवा सेमिनार्स घेतो डॉक्टरांसाठी ह्याच्या पाठीमागे उद्देश एकच आहे की माझ्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी कुठेही स्वतःला कमी समजू नये, कुठेही स्वतःला असं वाटून देऊ नये की आम्ही होमिओपॅथीला का आलो आहोत. कारण आमच्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांच्यामध्ये एक लॅक्यून आहे की त्यांना वाटतं की होमिओपॅथिक सायन्स खूप असं निग्लेक्टेड आहे, तर त्याला कुठे निग्लेक्ट करू नये. म्हणून मी माझ्या प्रत्येक डॉक्टरांना सांगतो की होमिओपॅथी सायन्ससारखं सायन्स नाही ह्या पृथ्वी तलावर. प्रत्येकाने होमिओपॅथी प्रॅक्टिस करावी. त्यासाठी होमिओपॅथिक सेमिनार्स आम्ही आयोजित करतो, वर्कशॉप आयोजित करतो. आता जयसिंगपूरमध्ये जो वर्कशॉप सेमिनार जो आहे तो राऊंड अबाउट 500 डॉक्टर्स महाराष्ट्रातले एकत्र येणार आहेत. तिथे जे विद्यार्थी आहेत आणि डॉक्टर्ससुद्धा आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं डेफिनेटली काम करणार आहे. त्या सेमिनारमध्ये कॅन्सर कसा बरा होणार ह्याचं ट्रेनिंग देणार आहे. मतिमंद गतिमंद मुलं कशी बरी होतात त्याचं ट्रेनिंग देणार आहे. आंधळेपणाला दृष्टी येऊ शकते त्याचंही ट्रेनिंग देणार आहे. आणि फक्त होमिओपॅथी सायन्स करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो ऑडिस सेपॅरे 6 जानेवारीमध्ये होणार आहे. तर माझं परत एकदा जसं मी कॅन्सर रुग्णांनासुद्धा आवाहन केलं, मतिमंद मुलांनासुद्धा आवाहन केलं, तसं मी होमिओपॅथिक डॉक्टरांनाही सांगतो, होमिओपॅथिक विद्यार्थ्यांनाही सांगतो की डेफिनेटली त्यांनी 6 जानेवारी 2019 रविवारी जयसिंगपूर येथे एक मोठा मेगा होमिओपॅथिक सेमिनार होणार आहे. तर त्यांनी सगळ्या डॉक्टरांनी किंवा सगळ्या होमिओपॅथिक विद्यार्थ्यांनी तिथे येऊन डेफिनेटली होमिओपॅथीत काय चाललेलं आहे ते पाहावं ही माझी विनंती.
खूप छान सर. म्हणजे हे तुमचं सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की जे सायन्सचे स्टुडंट्स असतात त्यांना काय वाटतं की फर्स्ट प्रेफरन्स त्यांचा MBBSसाठी असतो. जर MBBSमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तर ते BHMSकडे जातात ॲज अ ऑप्शन म्हणून. पण या होमिओपॅथीमुळे म्हणजे हा होमिओपॅथी सायन्स एवढा वास्ट आहे किंवा त्याच्यामुळे एवढे आजार बरे होऊ शकतात. म्हणजे हे तुम्ही प्रूव्ह करून दाखवलं आहे. तर मला सगळ्यांना असं सांगा असं वाटतं की BHMS किंवा होमिओपॅथीला ॲज अ ऑप्शन न घेता होमिओपॅथी ही एक मास्टर आहे किंवा तुम्ही ह्यालाच होमिओपॅथीला ॲज अ करिअर म्हणून सिलेक्ट करणं हे खूप जास्त योग्य वाटेल. करेक्ट. ॲक्च्युली करिअर म्हणून सिलेक्ट केलंच पाहिजे, कारण खूप मोठं करिअर आहे. करिअरपेक्षा सुद्धा खूप मोठी म्हणतात ना हिलिंग पॉवर आहे या शास्त्रामध्ये. आणि प्रत्येक रुग्णाला जर आपण हील करायला लागलो तर डेफिनेटली तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक मिळत जातील. परत एकदा आमचं बेळगावमध्ये सुद्धा एक 3 दिवसाचं वर्कशॉप आहे जिथे आम्ही 150-200 डॉक्टर ऑल ओव्हर इंडियातले एकत्र येणार आहे तिथे. आणि ते 3 दिवस पूर्ण मी तिथे ट्रेनिंग देणार आहे. प्रत्येक असाध्य रोग कसा बरा होतो त्याचं ट्रेनिंग आहे. तर माझं परत एकदा माझ्या देशातल्या सगळ्या डॉक्टरांना आव्हान आहे, सगळ्या देशातल्या डॉक्टरांना विनंती आहे की त्यांनी बेळगावमध्ये हॉटेल मेरिऑट 5 स्टार हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आपण हा वर्कशॉप अरेंज केला आहे. तिथे सुद्धा माझ्या भारतातल्या प्रत्येक डॉक्टरांनी यावं ही माझी विनंती सगळ्यांना. सर, आज तुम्ही जी होमिओपॅथीबद्दल माहिती दिली त्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांच्या बरेच शंकेचे निरसन झाले आहे. तसंच आता जाता जाता तुम्हाला काही संदेश द्यावा असा वाटतो आपल्या प्रेक्षकांना? डेफिनेटली मॅडम, मला समाजाला डेफिनेटली मेसेज द्यायचा आहे, समाजाला सांगायचं आहे. मित्रो, कोणत्याही आजाराच्या लेबलला अटॅच राहू नका. कारण मी बरेच वर्ष बघतोय, बऱ्याच समाजात जाऊन बऱ्याच ठिकाणी जाऊन बघतो, प्रत्येकजण म्हणतो की मला डायबिटीस आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मला मूतखडा आहे, मला कॅन्सर आहे. त्यांचं नाव राहिलं बाजूला आणि त्या आजाराचं नाव घेऊनच ते जगतात. तर आजाराचं नाव घेऊन जगू नका. त्या आजाराच्या नावाच्या पलीकडे जाऊन काम करायला चालू करा. त्या आजाराच्या पाठीमागची प्रोसेसला ट्रीट करा. कारण त्या आजाराच्या प्रोसेसला जर तुम्ही बरे केलं ना तर आजाराची लेबल राहत नाही. बरेच लोक त्या आजाराच्या लेबलला घेऊन जगतात आणि आजाराच्या लेबलला घेऊनच मरतात. तर मित्र हो, त्या आजाराच्या लेबलला घेऊन जगूही नका आणि मरूही नका. कारण होमिओपॅथी आहे तुमच्यासाठी आणि हीच काळाची गरज आहे. म्हणून मी म्हणतो की प्रत्येकाने होमिओपॅथिक उपचार पद्धती घ्या आणि तुमच्या आजारातून पूर्णपणे मुक्त व्हा आणि लाईफ चांगल्या पद्धतीने जगायला शिका. थँक्यू. खूप छान सर, तुम्ही आपला एवढा मौल्यवान वेळ काढून आमच्याकडे आला, आमच्या प्रेक्षकांना एवढं मार्गदर्शन केलं, होमिओपॅथीबद्दल एवढी माहिती तुम्ही दिली. त्याच्यासाठी मी SBN मराठीतर्फे आणि आपल्या पूर्ण प्रेक्षकांतर्फे तुमच्या खूप खूप आभार मानते. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बरेचदा आपल्या इथे यावेत आणि तुमचे जे एक्सपिरियन्स आहे, तुम्ही जसे रुग्णांना बरे केले आहेत, तो एक्सपिरियन्स किंवा ती जी प्रोसेस आहे ती आपण सर्वांना सांगू. म्हणजे सगळ्यांनाही होमिओपॅथीवरतीचा जो विश्वास आहे तो अजून वाढेल आणि होमिओपॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलेल. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?